समुद्राच्या लाटांचा गजर, ढोल ताशांचा निनाद आणि कोळी गीतांचा साद. मुंबईच्या वरळी कोळीवाड्यात शिमगोत्सवाचे रंग उधळले गेले आणि क्षणभरासाठी महानगराचा वेग थांबल्याचा अनुभव आला. शेकडो वर्षांची परंपरा जपत होळीच्या एक दिवस आधीच वरळी कोळीवाड्यात उत्सवाचे रणशिंग फुंकण्यात आले. या पारंपरिक आणि सांस्कृतिक सोहळ्यात आदित्य ठाकरे यांनी उपस्थित राहून कोळी बांधवांचा उत्साह द्विगुणित केला. नवरंग होळी मंडळ ते बाजार गल्लीपर्यंत सुरू असलेल्या या उत्सवात आदित्य ठाकरे यांनी केवळ हजेरी लावली नाही, तर उत्सवाचा मनमुराद आनंद घेतला. कोळी बांधवांच्या आग्रहाखातर आदित्य ठाकरे यांनी ढोल ताशांच्या तालावर पारंपरिक नृत्यात ठेका धरला. त्यांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात जल्लोष उसळला. राजकीय नेतृत्वाऐवजी एक आपुलकीचा घरचा सदस्य म्हणून ते कोळी बांधवांसोबत नाचताना दिसले आणि हा क्षण अनेकांसाठी लक्षवेधी ठरला. कोळी समाजाच्या परंपरेत नृत्य, गीत आणि उत्सव हे केवळ आनंदाचे साधन नाही, तर अस्मितेचे प्रतीक आहे. आदित्य ठाकरे यांनी या नृत्यात सहभागी होत कोळी संस्कृतीचा मान राखला, असा भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या. पारंपरिक वेशभूषा, महिलांचे लोकनृत्य आणि दर्यावर्दी पुरुषांचा उत्साह या साऱ्याने उत्सवाला वेगळीच उंची मिळवून दिली. या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी स्थानिक कोळी बांधवांशी संवाद साधत त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सुखदुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त करत कोळी समाजाशी असलेले आपले नाते अधिक दृढ असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईच्या सिमेंटच्या जंगलातही कोळीवाड्यांची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता आजही जिवंत आहे, याचे हे जिवंत उदाहरण ठरले. शिमगोत्सवाच्या या पारंपरिक ठेक्यावर आदित्य ठाकरेंचा सहभाग हा केवळ एक नृत्याचा क्षण नसून लोकनेतृत्व आणि लोकसंस्कृती यांच्यातील आपुलकीचे प्रतीक ठरला.